अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ विलास पोकळे या भावाच्या कमेंटचा घेऊन आलेला आहे। या भावाने आपल्याला कमेंट केली होती की भावा नको साडीवर फिरत जाऊ पोरी, अशा प्रकारचे सॉन्ग आहे, ते सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर। त्यामुळे मित्रांनो आपण आज या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे। मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलचे नाव आहे महाटेक AW। तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि आजची व्हिडिओचा प्रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिव्ह्यू अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। आणि तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला सुरुवात करून घेऊया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जी बिटमॅप कोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर खाली ते प्लस ऑप्शन पाहा, मग त्यावर क्लिक करायचे आहे आणि मीडियावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही फोटो पाहायला मिळेल। तर हे जे फोटो आहे ते मी मिक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे, कारण आपले जे सॉन्गचे नाव आहे नको साडीवर फिरत जाऊ पोरी। त्यामुळे मित्रांनो यामध्ये साडीचा उल्लेख आहे, त्यामुळे मित्रांनो मी साडीवरले सर्व फोटो इथे मिक्समध्ये दिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो आपण हे फोटो इथे ॲड करणार आहोत। तुम्हाला जे ॲड करायचं असेल तुम्ही ते ॲड करू शकता। त्यासाठी फोटो क्लिक करायचे आहे आणि वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे। फोटो तरी सुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल तर मोर ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे खालच्या साईडला आपल्याला ते ओढून घ्यायचे आहे। त्यानंतर या तीरवर क्लिक करायचे आहे, याच्या समोरचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे। परत प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे, या तीरवर क्लिक करायचं आहे, समोरचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो मी एकदा सर्व जे फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करायचे आहे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर इथे यायचे मध्यभागी आणि तुम्हाला एक मोठा फोटो पाहायला मिळेल। तर बघा हा जो मोठा फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे, तर या मोठा फोटो म्हणजे इथपर्यंत येऊन जायचे आणि या तीरपर्यंत आपल्याला येऊन जायचे, म्हणजे 25 फोटो आपण ॲड केलेला 12.17 सेकंदापर्यंत। त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे, इथून कोणताही आपल्याला सेफ घ्यायचं आहे, वरती 3 डॉट करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे, या तीरवर क्लिक करून इथपर्यंत आपल्याला ते वाढून घ्यायचे आहे। तिथपर्यंत वाढल्यानंतर मित्रांनो आपल्याला या तीरवर क्लिक करायचे आहे आणि ते डुप्लिकेट लेअर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो ही वरची जी लेअर आहे त्यावर क्लिक करायचे आहे, कलर फिलवर क्लिक करायचे आणि याला आपला व्हाईट कलर द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो जी खालची लेअर पाहायला मिळेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे, कलर फिलवर क्लिक करून याला ब्लॅक कलर द्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे व्हाईट आणि ब्लॅक हे 2 कलर आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्ट लावून जायचं आहे, प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे। मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे बॉर्डर पाहायला मिळून जाईल। वरती 3 डॉटवर क्लिक फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचे आहे, पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे आहे, या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे। परत मित्रांनो आपल्याला ते स्टार्ट लावून जायचे आहे, प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल किंवा तुमचा स्वतःचा लोगो इथे ॲड करायचा असेल किंवा नाव ॲड करायचं असेल तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता। तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो, मी मराठी टेक म्हणून अशा प्रकारे ते तयार केलेला आहे। तर बघा मित्रांनो तुम्हाला ते अशा प्रकारे इथे पाहायला मिळून जाईल। तर प्लसवर क्लिक करून मी ते ॲड करून घेतो। त्यानंतर इथे खाली मोर ट्रान्सफर ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला खाली, त्यावर क्लिक करायचे, झूमवर क्लिक करायची, जी साईज आहे आपल्याला थोडी कमी करून घ्यायची आहे। या ऑप्शन क्लिक करून मित्रांनो कुठे आपला हा जो लोगो इथे ॲड करायचा आहे मी वरती या ठिकाणी ॲड करतो। त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्याला ते शेवटी यायचे, थोडी बॅग यायची, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट बॅग यायचे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये से कीपॅड पोर्ट लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटोला ती इफेक्ट दिलेला पाहायला मिळून जाईल। तर पहिला फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा आहे। तर बघा मित्रांनो मी पहिला फोटोचा इफेक्ट मी ते कॉपी करून घेतो। त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे, बॅग आल्यानंतर पहिला बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे।
त्यानंतर मित्रांनो आपला जो पहिला फोटो आहे सिंपल त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे, 3 डॉट क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते डबल बिट्स मार्कपर्यंत इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि ही जी डबल बिट्स मार्कच्या समोर तुम्हाला एक फोटो पाहायला मिळेल ते सोडून द्यायचं आहे आणि बाकीचे सर्व फोटो आपला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. फक्त डबल बिट्स मार्कच्या समोरचा जो फोटो पाहायला मिळेल तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचं आहे, ते जिथं आपला जो मोठा फोटो पाहायला मिळेल तुम्हाला तिथपर्यंत आपल्याला काय करायचं, जो मोठा फोटो आहे ते आपल्याला सॉरी मित्रांनो मोठा फोटोचे मागचे जे सर्व फोटो आहे ते सर्व फोटो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. फक्त डबल बिटच्या समोरचा एक फोटो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचे. समोर आल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे हे मोठा फोटो पाहायला मिळेल, तर याच्या समोर तुम्हाला एक डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल आणि परत मित्रांनो त्याच्या पुढे एक डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल. त्याच्या समोरचा एक फोटो सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला 19.25 सेकंदापासून आपल्या समोर हा जो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघा या फोटोवर क्लिक करायचे आणि इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल तिथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचे म्हणजे 24.17 सेकंदापर्यंत. त्यानंतर मित्रांनो आपल्या इथे बॅक घेऊन जायचे, परत सेक इफेक्टमध्ये जायचे आणि मित्रांनो 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघा 3 नंबरच्या फोटोचा इफेक्ट मी ते कॉपी करून घेतो. त्यानंतर इथे बॅक घेऊन जायचे, परत मित्रांनो आपल्याला बिटमार्क पोर्टमध्ये जायचे. बिटमार्क पोर्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक डबल बिट्स मार्क दिलेले होते त्याच्या समोर आपल्याला इथे यायचे, म्हणजे तुम्हाला तिथे एक मोठा फोटो पाहायला मिळेल तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे आहे. तर बघा मित्रांनो आपण हा जो मोठा फोटो इथे ॲड केलेला आहे इथपर्यंत आपण आलेला आहे. त्यानंतर याच्यासमोर यायचे, याच्यासमोर तुम्हाला हे जे 3 फोटो पाहायला मिळतील याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघा या फोटोवर आपला क्लिक करून हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. इथे ह्या डबल बिट्स मार्कचे जे 3 फोटो पाहायला मिळेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो तुम्हाला डबल बिट्स मार्कच्या समोर मी तुम्हाला दुसरा इफेक्ट ॲड करायला सांगणार आहे, तो फोटो आपल्याला सोडून द्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला परत 3 फोटो पाहायला मिळेल त्या डबल बिट्स मार्कपर्यंत, त्या 3 फोटोला आपला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे हे 3 आणि 3 6 फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि शेवट मित्रांनो तुम्हाला परत 3 फोटो पाहायला मिळतील. तर मित्रांनो डबल बिट्सच्या समोर तुम्हाला 3 फोटो पाहायला मिळतील, तर या 3 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बॅक घेऊन जायचे, परत सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपला कॉपी करायचा आहे. तर 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट मी ते कॉपी करून घेतो. तो कॉपी केल्यानंतर आपल्या इथे बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमार्क पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे की डबल बिट्स मार्कच्या समोरचा एक फोटो आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर मित्रांनो त्या सर्व फोटोला आपण जे फोटो सोडलेले आहेत त्याला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो हा इफेक्ट सर्व जे डबल बिट्स मार्कच्या समोरचे जे फोटो पाहायला मिळेल एक सोडलेला आपण त्याला सर्व जिथे तुम्हाला डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल तिथे आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जो मोठा फोटो इथे घेतलेला आहे तिथे आपल्याला ती येऊन जायचे. तिथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो आपण इथे सेप इथे ॲड केलेला आहे ते मित्रांनो आपल्या वरच्या सेपवर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो आपण वरच्या सेपवर आपण इथे क्लिक करूया. त्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचे आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे. इथे खाली तुम्हाला ऑफिसिजन विजिबिलिटी ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचे आहे आणि ब्लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर प्लस क्लिक स्टँडर्ड सेटिंगवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि हे ब्लिंक नंबर पूर्णपणे 16 इथे करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे बॅक घेऊन जायचे. परत मित्रांनो आपल्या खालच्या लेअरवर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि परत मित्रांनो ब्लिंक इफेक्ट आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. ब्लिंक इफेक्ट घेतल्यानंतर मित्रांनो आपल्या शेवटपर्यंत याचे पण इथे 16 करायचे नाही, आपल्याला इथे कमी करून घ्यायचे म्हणजे आपण इथे 12 पर्यंत इथे करून घ्यायचे. बघा इथे 12 पर्यंत आपल्याला करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. तुम्ही इथे थोडं कमी सुद्धा करू शकता. आपण इथे 10 वर करून घेऊया. तर बघा मित्रांनो 10-50 आपण करून घेतलेलं म्हणजे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो आपण इथे 12वर ठेवूया कारण 12वर इफेक्ट व्यवस्थित इथे दिसत आहे. बघा अशा प्रकारे हा इफेक्ट इथे तयार झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व जे इफेक्ट आहेत आपण व्यवस्थित इथे ॲड केलेले आहे. त्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.